चला, तर आज आपण थोडंसं महत्त्वाचा एक भाग आज सुरू करतो आहोत. ओके. आज आपण महत्त्वाचा भाग सुरू करतो आहोत. आज आपल्या एकंदरीत या विषयाला आपण सुरुवात करतो आहोत. पहिल्यांदा कालच्या तासाला जशा पद्धतीनं आपण आपली अभ्यासाची जी खऱ्या अर्थानं असणारी एक जो मार्ग आहे, त्या मार्गाच्या अनुषंगानं आपण चर्चा केली. त्यापैकी काल आपण दोन महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाची म्हणजे परीक्षेचा जो पॅटर्न किंवा परीक्षेचा जो काही प्रकार आहे, परीक्षेची जी एकंदरीत रचना आहे आणि त्यासोबतच दोन गोष्टी आपण पाहिल्या. ती म्हणजे परीक्षा आणि आपला अभ्यासक्रम. या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याकडे पूर्णतः तयारीनं आपण जोपर्यंत त्याच्यामध्ये उतरत नाही, तोपर्यंत या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देता येणार नाहीत. आणि एकंदरीत या सगळ्या प्रश्नाकडे जर आपण पाहिलं, तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवता आल्या पाहिजेत, की आपल्याकडे जो एक अभ्यासक्रमाचा भाग आहे, तो अभ्यासक्रमाचा भाग आपल्याला या निमित्तानं, या अनुषंगानं या अभ्यासाच्या एकंदरीत ज्याला आपण एक मार्गदर्शक अशी हे म्हणतो, त्या पद्धतीनं तयार करणं गरजेचं आहे. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये काल आपण आपला अभ्यासक्रम पाहत होतो आणि अभ्यासक्रमाची चर्चा करत असताना आपण ज्यावेळी अभ्यासक्रम पाहिला, त्यावेळी जो अभ्यासक्रम आहे त्याच्या अनुषंगाने थोडीशी चर्चा आपण करणार आहोत. हां, इथं जर बघितलं आपण, तर इथं आपल्याला समजून घ्यायला काही अडचण येऊ नये. थोडक्यात आपण पाहूया. मायक्रोसॉफ्ट एजनं आपण ते ओपन करून पाहूया. हं. ज्या पद्धतीने काल आपण भाषेची ओळख वगैरे या अनुषंगाने ही चर्चा केली, त्यापैकी आज भाषेची ओळख आपण समजून घेणार आहोत. भाषा म्हणजे काय? भाषेचं एकंदरीत भाषा म्हणजे काय? याची चर्चा या तासाला आपण करणार आहोत. थोडक्यात भाषा म्हणजे काय? या प्रश्नाची चर्चा करत असताना भाषा म्हणजे काय या प्रश्नाची चर्चा करत असताना आपल्याला थोडक्यात थोडंसं मागं जावं लागतं. भाषा म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या ह्याच्यामध्ये. तर भाषा म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेत असताना आपल्याला काही मुद्दे महत्त्वाचे लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. भाषा म्हणजे काय हे थोडक्यात आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. जी भाषेची रचनाच आहे मुळात, ती एका विशिष्ट अशा मानदंडावरती ती अवलंबून असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मानदंडाला कुठे ना कुठेतरी मानवी विकासाचा सुद्धा एक आधार याला आहे आणि त्यामुळे आपल्याला या सगळ्या विचारांना, ह्या सगळी जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया आपल्याला इथं समजून घेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये काही महत्त्वाच्या घटना आहेत, की ज्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. तर बघा,
तर आता आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये भाषेची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. तर आपल्या सगळ्यांना पडलेला पहिला जो प्रश्न असतो तो प्रश्न आपल्याला इथं घ्यायचा आहे. तो प्रश्न असा आहे की पहिल्यांदा भाषेची ओळख काय आहे ही आपण करून घेणार आहोत. भाषेची ओळख, ठीक आहे. भाषेची ओळख थोडक्यात भाषा म्हणजे काय याची चर्चा पहिल्यांदा आपण केली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपण या सगळ्या प्रश्नांकडे वळायला पाहिजे. तेव्हा भाषेचा जो काही मूळ गाभा आहे तो आपल्याला मूळ गाभा या निमित्तानं समजून घ्यायचा आहे. भाषा म्हणजे काय? आता भाषेचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो तेव्हा भाषेची जी मांडणी आहे ती मांडणी या निमित्तानं समजून घेणं गरजेचं आहे. कारण जर भाषाच आपल्याला भाषा जर माहिती नसेल तर भाषेचं स्वरूप जर माहिती नसेल तर आपल्याला थोडक्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे भाषा समजून घेणे हे आपल्याला क्रमप्राप्त आहे. त्यामुळं भाषेची जी मांडणी आहे ती मांडणी आपण या निमित्ताने इथं समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. इथं सगळ्यात महत्त्वाची जी मांडणी आहे ती मांडणी आहे भाषा म्हणजे काय. साधारणपणे जेव्हा मानवी भाषेचा जो इतिहास आहे मित्रांनो तो भाषेचा इतिहास मानवी विकासाच्या इतिहासाच्या बरोबरीचा आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण मानवाला जो काही मिळालेली जी एक देणगी आहे किंवा त्यानं जी स्वतःच्या कष्टानं आणि स्वतःच्या बौद्धिक कौशल्यानं मिळवलेलं एक मोठं असं वरदान आहे असं आपण त्याला म्हणता येईल. कारण भाषेची जी काही मांडणी आहे ती मांडणी आपल्याला या निमित्तानं समजून घ्यायची आहे. भाषेविषयीचं जे कुतूहल आहे हे कुतूहल माणसाला अगदी त्याच्या अप्रगत अवस्थेपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं दिसतं. भाषा ही माणसाला मिळालेली जी देणगी आहे ही देणगी काही त्याला कुठल्या परमेश्वरानं दिली किंवा त्याला कुठल्या उपजत असणारी ती एक कला आहे असं नव्हतं. परंतु भाषेला खऱ्या अर्थानं माणसानं स्वतःच्या बुद्धिकौशल्याच्या जोरावरती विकसित केलंय. त्यामुळे भाषेची मांडणी कशी झाली या मांडणीच्या किंवा भाषा म्हणजे काय किंवा भाषेच्या अनुषंगानं असणारे जे काही विषय आहेत हे विषय या निमित्तानं आपण चर्चा करणार आहोत. पहिला आहे भाषेची ओळख. भाषेची चला पहिल्यांदा आपण समजून घेऊया भाषेची ओळख काय आहे. भाषा म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर जर आपण शोधायचा प्रयत्न केला तर आपल्याला हे दिसून येईल की मानवाला त्याच्या सामाजिक संपर्कासाठी किंवा सामाजिक संवादासाठी लागणारे एक महत्त्वाचं माध्यम म्हणून आपण भाषेकडे बघतो. अगदी भाषेविषयीचं जे कुतूहल आहे ते माणसाला प्राचीन काळापासून वाटत आलंय आणि अगदी त्याच्या अगदी पूर्वीपासूनच त्याच्या ज्या लोकपरंपरा आहेत त्या लोकपरंपरांमध्ये या भाषेच्या उगमाबद्दल आणि शक्तीबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका वेगवेगळ्या मांडण्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. परंतु त्याच्यासोबतच काही कथा सुद्धा रचलेल्या दिसून येतात. त्यासोबतच काही दंतकथा सुद्धा आपल्याला रचलेल्या दिसून येतात. आणि मग या कुतूहलाच्या पूर्वीचा जो काही प्रयत्न होता तो मानवानं आपल्या आपल्या पद्धतीनं शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या अंतरंगातील किंवा त्याच्या मनातील ज्या काही भावभावना आहेत त्या भावभावनांचं अभिव्यक्तीकरण करण्यासाठी निर्माण केलेली एक अशी रचना किंवा एक अशी संस्था अशी त्याची भाषेची जी काही संकल्पना आहे ती आपल्याला म्हणता येईल. कारण भाषा म्हणजे मानवाच्या अंतरंगातील भाषा हे मानवाच्या अंतरंगातील मनोगत भावना विचार आणि त्याची अभिव्यक्ती प्रकट करणारं एक महत्त्वाचं साधन आहे. इथं आपल्याला ते म्हणता येईल. भाषा म्हणजे काय
भाषा म्हणजे मानवाचे, भाषा म्हणजे काय तर मानवाचे अंतरंग, ठीक आहे, मानवाचे अंतरंग, त्यासोबतच मनोगत, भावना, विचार आणि अभिव्यक्त करण्याचं साधन आहे. मनोगत, भावना, अभिव्यक्त करण्याचे साधन. बघा, भाषेबद्दलची जी प्राथमिक ओळख आहे, ही प्राथमिक ओळख आपण या पद्धतीनं म्हणू शकतो. कारण भाषा कधीही आपल्या स्वतःच्या स्वतः विकसित होत नाही, तर त्याला मानवी समूहाचं किंवा मानवी समाजाचं एक जे व्यासपीठ आहे किंवा ते जे एक विचारपीठ आहे, ते विचारपीठ त्यासाठी सामाजिक विचारपीठ असणं गरजेचं आहे. त्यामुळं या भावभावना, विचार, मनोगत यासोबतच इथं आपण मनोगतासोबतच विचार हा शब्द त्याच्यामध्ये समाविष्ट करूया. विचार, भावना अभिव्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे भाषा आहे. ठीक आहे. या माध्यमाला, हे माध्यम इतकं प्रभावी माध्यम आहे मित्रांनो, की ही जाणीव त्याला पूर्वीपासून होतीच, परंतु विशेष करून आधुनिक कालखंडामध्ये या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न विशेष करून पाश्चात्य भाषाशास्त्रज्ञांनी घेतला आणि मग त्यामध्ये या कालखंडामध्ये भाषा विज्ञान ही शाखा सुद्धा, अभ्यास शाखा सुद्धा उदयाला आली आणि मग त्यातून वेगवेगळ्या काळानुसार भाषेमध्ये कसे बदल होत गेले याची मांडणी या भाषा विज्ञानामध्ये अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं घेतली जाऊ लागली आणि त्यासोबतच मुळात ती भाषा कशी निर्माण झाली याचे टप्पे, सांस्कृतिक असणाऱ्या ज्या काही घडामोडी, या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये अभ्यासल्या जाऊ लागल्या आणि ते शास्त्रोक्त पद्धतीनं अभ्यासल्या जाऊ लागल्या असं आपल्याला इथं म्हणता येऊ शकतं. आता खरं तर भाषा ही एकच आहे का तर नाही. भाषेचं स्वरूप जर आपण स्वरूपाची चर्चा आपण करणारच आहोत, परंतु त्या अगोदर भाषा म्हणजे काय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. कारण भाषेची जी रचना आहे किंवा भाषेची जी निर्मिती आहे, ही भाषेची निर्मितीच मुळात एका संस्कृत धातूपासून तयार झाली. तो संस्कृत धातू आहे, हे पहिलं आपलं महत्वाचं मुद्दा आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे भाषा. हा जो शब्द तयार झाला, हा संस्कृत धातू असणाऱ्या भाष या धातूपासून तयार झालाय आणि या धातूपासून तयार झाला. या धातूचा अर्थच मुळात असा आहे की बोलणे, आणि मग त्याच्यापासून जी बोलली जाते ती भाषा, असा त्याचं एक निरूपण किंवा त्याची मांडणी भाषाशास्त्रज्ञांनी केल्याची आपल्याला दिसून येते. खरं तर या धातूपासून तयार झालेले काही शब्द आहेत किंवा तत्सम शब्द आहेत. त्यापैकी पहिला आहे भाष्य, भाषक, भाषण, संभाषण आणि भाष्य. कोणते कोणते शब्द याच्यापासून तयार झालेत? भाष्य, भाषण, संभाषण, त्यासोबतच एक महत्वाचा भाषक, त्यानंतर भाषक नंतर भाषीय. असे शब्द या भाष या धातूपासून तयार झालेले आपल्याला दिसून येतात. आता खरं तर या वेगवेगळ्या संकल्पना आहेत आणि या वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला या धातूपासून तयार झालेल्या दिसून येतात, ज्या की, बोला कुणाला काय बोलायचंय का? कृपया, मी तुमचा मेसेज जो आहे तो मेसेज मी बघू शकतो, परंतु तुमच्या कॉलला मी रिप्लाय देऊ शकत नाही. त्यामुळे तुमचा काही प्रश्न असेल तर कृपया तुम्ही तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून मला तो समजून येईल. ठीक आहे.
आता आपण पुढे जाऊया. आता खरं तर व्यवहारामध्ये आपण भाषा या संज्ञेचा जो वापर आहे तो बोलणे या अर्थानं करतो व्यवहारामध्ये. तिसरं महत्वाचं कारण हेच आहे की व्यवहार जो आहे या व्यवहारामध्ये आपण भाषा या शब्दाचा अर्थ बोलणे या अर्थानं वापरतो. ठीक आहे, भाषा बोलणे या अर्थानं आपण हा शब्द वापरतो. आणि मग आपल्याला मनातून जो आशय पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा असतो त्याचं एक सकारात्मक आणि ताकदवान माध्यम म्हणून आपण भाषा आपण हे करतो. खरं तर कोणता ना कोणता तरी आशय दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचा असतो आणि तो पोहोचवण्यासाठी आपल्याला ही भाषा वापरणं फार गरजेचं असतं. म्हणजे तिसरं आणि चौथं महत्वाचं आहे की कोणता ना कोणता तरी आशय जो आशय आहे तो पोचवण्यासाठी भाषेचा वापर केला जातो. ठीक आहे, एक महत्वाचं कारण तेच आहे, कारण व्यवहारामध्ये जो आशय आहे तो आशय त्या व्यक्तीपर्यंत किंवा पुढच्या संदेशक आणि संदेश स्वीकृती करणाऱ्यापर्यंत ते पोहोचवण्याचे एक माध्यम असतं. आता खरं तर काही वेळा आपण या भाषेचा वेगवेगळ्या अर्थानं भाषा या शब्दाचा वेगवेगळ्या अर्थानं वापर करतो. जसं की प्रेमाची भाषा, त्यानंतर पशुपक्ष्यांची भाषा, त्यानंतर परत बघायला गेलं तर आपण म्हणतो की नजरेची भाषा, असे काही शब्दप्रयोग सुद्धा या निमित्तानं केले जातात. म्हणजे थोडक्यात काय तर काही वेळा विशिष्ट अर्थ व्यक्त करण्यासाठी आणि काही संकेत निर्माण करण्यासाठी विशिष्ट खुणा, मग वेगवेगळ्या त्याच्यामध्ये कर पल्लवी असेल, नेत्र पल्लवी असेल, असे शब्द त्याच्यामध्ये निर्माण केले जातात. त्यासोबतच एक संगणकाची भाषा म्हणून सुद्धा आपण वेगळ्या अर्थाने ते वापरत असतो. ठीक आहे, तर या सगळ्या ज्या मांडणीचा जो भाग आहे तर तो थोडक्यात भाषा म्हणजे काय, तर भाषा हे अभिव्यक्तीचं साधन आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. भाषा काय आहे, हे अभिव्यक्तीचं साधन आहे. ठीक आहे, ही सगळ्यात महत्वाची भाषेची जी मांडणी आहे आणि जी थोडक्यात महत्वाची मांडणी आहे ती ही आहे. आता खरं तर भाषेची व्याख्या आता आपल्याला या निमित्तानं समजून घ्यायचं आहे. जर आपल्याला भाषा हा शब्द अगदी मोघमपणे वापरायचा झाला तर जसं मी म्हटलं की कर पल्लवी आहे, नेत्र पल्लवी आहे, प्राण्यांची भाषा आहे, प्राण्यांच्या भाषेनंतर नेत्रांची भाषा आहे, प्रेमाची भाषा आहे, पशुपक्ष्यांची भाषा आहे, असं म्हणता येईल. परंतु आपल्याला त्याही पलीकडचा जो अभ्यास आहे तो अभ्यास समजून घ्यावा लागतो. आणि खरं तर पाहायला गेलं तर भाषा विज्ञान ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा असल्यामुळं भाषेची अधिक सखोल अशी व्याख्या करणं हे या निमित्तानं भाषा विज्ञान करू इच्छितं. खरं तर भाषेचं स्वरूप नेमकेपणानं उलगडण्यासाठी भाषेची अचूक व्याख्या करणं ही गरजेचे आहे. त्यामुळं भाषा म्हणजे बोलणं एवढाच तो काही अर्थ त्याच्याशी संबंधित नसावा किंवा नाही असं म्हणता येईल. आणि मग या पलीकडे सुद्धा भाषेची एक स्वतंत्र अशी ओळख आहे किंवा त्याची जी व्याप्ती आहे ती अतिशय व्यापक आहे आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे, विस्तारलेली आहे. त्यामुळे आपल्याला ती भाषा समजून घेत असताना एका बाजूला हा विचार करावा लागतो की तिची निर्मिती कशी झाली, तिचा प्रसार कसा झाला, तिचा विस्तार कसा झाला, आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यातल्या आशयाकडेही आपल्याला या निमित्तानं लक्ष केंद्रित करावं लागतं. यासोबतच काही महत्वाच्या बाबी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, कारण भाषा ही गोष्ट अतिशय व्यापक आहे, विस्तारित आहे. ती वेगवेगळ्या
स्तरांना भेदून जाते आणि मानवी जीवनाचे प्रत्येक क्षेत्र भाषेने व्यापलेलं आहे. हे आपल्याला इथं अतिशय महत्त्वाचं सांगायचं आहे मला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तिच्या व्याख्याही निरनिराळ्या प्रकाराने केलेली जे आहे, परंतु मानवी मुखयंत्रणेतून निर्माण झालेली आणि ध्वनिचिन्हयुक्त चिन्हांनी युक्त असलेली यादृच्छिक. यादृच्छिक म्हणजे काय? यादृच्छिक म्हणजे अचानक ती व्यक्त होती, ज्याच्यासाठी कुठली पूर्वतयारी गरजेची नसते, ती संकेत व्यवस्था म्हणजे ज्याला आपण रॅन्डम म्हणतो इंग्रजीमध्ये, तर ती यादृच्छिक असा शब्द आहे. आणि ती भाषा म्हणजे ती ती व्यवस्था म्हणजे भाषा आहे. तर भाषेमध्ये काय आहे? तर मानवी मुखयंत्र आहे. भाषेमध्ये काय आहे? भाषेची व्याख्या करत असताना, भाषेची व्याख्या ज्यावेळी आपण करतो त्यावेळी त्या भाषेच्या व्याख्येमध्ये काही महत्त्वाचे शब्द येतात. त्या शब्दांकडे थोडक्यात आपल्याला लक्ष जर केंद्रित केलं तर आपल्याला हे दिसून येईल की मानवी मुखयंत्र हे पहिल्यांदा त्याच्यामध्ये लक्ष केंद्रित आहे. मानवी मुखयंत्र हे माध्यम आहे. मानवी मुखयंत्र हे माध्यम आहे. ठीक आहे, हे काय आहे? माध्यम आहे. दुसरं महत्वाची बाब म्हणजे ती एक ध्वनिचिन्हांनी युक्त आहे. या माध्यमातून निर्माण ती केली जाते. निर्माण झालेल्या ध्वनी चिन्हांनी युक्त. ध्वनिचिन्ह आहे त्याच्यामध्ये. नुसतीच भाषा आपल्या ओठातून तोंडातून ती निर्माण होत नाही, तर अंतर्गत जे अवयव आहेत तोंडातले त्यांचा वापर करून जी श्वासाच्या गतीवरती किंवा श्वासावरती नियंत्रण निर्माण करण्याच्या एका नैसर्गिक कृतीवरती ती अंतर्गत जी ध्वनिचिन्हांची जी निर्मिती होते ती महत्वाची आहे. त्यानंतर झालेल्या ध्वनिचिन्हांच्या काय म्हटलंय? ध्वनिचिन्हांच्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ध्वनिचिन्हांनी युक्त अशी यादृच्छिकचा अर्थ आपल्याला जर बघायचं झालं तर त्याला इंग्रजीमध्ये आपण रॅन्डमली म्हणतो. रॅन्डम म्हणजे काय? मोगम पद्धतीनं. ठीक आहे, यादृच्छिक पद्धतीनं त्याची मांडणी होते. आणि मग संकेत व्यवस्था. यादृच्छिक आणि पुढचा शब्द आहे सांकेतिक व्यवस्था किंवा संकेत व्यवस्था. संकेत व्यवस्था म्हणजे भाषा. ठीक आहे, संकेत व्यवस्था म्हणजे भाषा. आता भाषेचं जर मांडणी जर करायची झाली तर आपल्याला ही अशा पद्धतीने करता येते. ठीक आहे, भाषेची व्याख्या करायला गेलं तर मानवी मुखयंत्र ज्याला माध्यम म्हटलंय त्यासोबतच ध्वनिचिन्हांनी युक्त अशी यादृच्छिक संकेत व्यवस्था म्हणजे भाषा असं आपल्याला इथं म्हणता येतं. आता भाषेची जी मांडणी आहे ती भाषेची जी ओळख आहे ती ओळख आपण या निमित्तानं करून घेतलेली आहे. आता या व्याख्येनुसार ही जी काही व्यवस्था आहे ही व्यवस्था यादृच्छिक आहे. यादृच्छिक म्हणजे काय? तर रॅन्डम ज्याला आपण म्हणतो. किंवा तिची निर्मिती करण्यासाठी असं विशेष कुठल्या प्रकारचं हे करावं लागत नाही. ती पूर्वापार चालत आलेली आहे. आणि आपल्याला भाषेचं स्वरूप जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला या व्याख्येनुसार ही जी व्याख्या आहे ह्या व्याख्येनुसार आपल्याला काही महत्त्वाच्या बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट कराव्या लागतात. त्यापैकी पहिली बाब आहे की ती संकेत व्यवस्था आहे. कारण प्रत्येक शब्दाला, प्रत्येक मांडणीला एक कुठे ना कुठेतरी संकेत आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि त्यासोबतच त्याचा आशय, अर्थ व्यक्त करण्यासाठी जो आशय आहे किंवा जी अर्थ आहे तो व्यक्त करण्यासाठी भाषेमध्ये काही ठराविक खुणा वापरल्या जातात. बघा, याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं विधान इथं आहे की अर्थ आणि आशय व्यक्त अर्थ आणि आशय व्यक्त करण्यासाठी काही
खुणा वापरल्या जातात. काही खुणा वापरल्या जातात त्यांना चिन्ह व्यवस्था, त्यांना चिन्ह व्यवस्था म्हटले जाते. ठीक आहे, चिन्ह व्यवस्था म्हटले जाते. आता ही चिन्ह व्यवस्था जी आहे, ही चिन्ह व्यवस्था ही त्याच पद्धतीनं चिन्ह व्यवस्था केली जाते. म्हणजे ठराविक खुणा वापरल्या जातात. चिन्ह व्यवस्था म्हणजे काय, इथं आपण जे शब्द वापरलाय तो ठराविक खुणा या अर्थानं वापरलाय. आता आपण फळ्यावरती लिहिताना सुद्धा त्याच पद्धतीने लिहितोय, ठराविक खुणा. या ठराविक खुणाच आहेत आणि या ठराविक खुणा त्यांना तो आशय, ध्वनी संकेताचा जो आशय आहे, ध्वनी संकेत आहे, तो प्राप्त झाल्यामुळे त्यांना आपण अक्षर असं म्हणतो. खरं तर या ज्या खुणा आहेत या सुट्या ध्वनींच्या आधारे निर्माण होत नाहीत, तर तो एक संच असतो. या ज्या खुणा आहेत या खुणा सुट्या ध्वनींच्या आधारे निर्माण होत नाहीत. सुट्या ध्वनींच्या आधारे, सुट्या ध्वनींच्या आधारे, सुट्या ध्वनींच्या माध्यमातून असं म्हणूया आपण त्याला, सुट्या ध्वनींच्या माध्यमातून निर्माण होत नाहीत. निर्माण निर्माण होत नाहीत. कारण रचना करूनच त्याचा अर्थपूर्ण प्रवास पूर्ण होतो. त्याची रचना असते. उगाचच एखादी कुठले तरी चार ध्वनी घेतले म्हणून त्याच्यातून ती अर्थपूर्ण व्यवस्था निर्माण होत नाही. तर त्यासाठी आपल्याला त्याची व्यवस्थित रचना करावी लागते, त्याची व्यवस्थित मांडणी करावी लागते आणि मगच आपल्याला त्या अनुषंगाने त्याचं चित्रण निर्माण करता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे माणसाला अमर्याद ध्वनी निर्माण करता येतात, परंतु व्यावहारिक दृष्ट्या जे ध्वनी निर्माण केले जातात, म्हणजे जे भाषेत वापरले जाणारे जे ध्वनी आहेत त्याचाच फक्त तो अर्थ, संकेत निर्माण करू शकतो. बाकीच्या ध्वनींना काहीही कुठल्याही प्रकारची चिन्ह त्यानं निर्माण केलेली नाहीत. अवघी अवघी काहीशी चिन्ह तो निर्माण करू शकलाय. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला व्यक्त करणारे अर्थ मात्र, म्हणजे त्याच्याकडे एकंदरीत काय गोष्ट आहे की त्याच्याकडे ध्वनी संख्या जी आहे ती मर्यादित आहे, मात्र त्याला अर्थ जे व्यक्त करायचे आहेत ते अमर्याद अर्थ व्यक्त या निमित्तानं करायचे आहेत. त्यामुळे त्यानं मोजक्या ध्वनींच्या अनेक रचना करण्याचं जे काही एक तंत्र आहे, हे तंत्र मानवी बुद्धी कौशल्याच्या जोरावर त्यानं निर्माण केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यासोबतच वेगवेगळ्या जर आपण गुंतागुंतीचे काही उपकरणं पाहिली तर आपल्याला असं दिसून येतं की त्याच्यामध्ये अंतर्गत अजून गुंतागुंतीचा जो भाग असतो, अगदी त्याचप्रमाणे भाषेचं स्वरूप सुद्धा गुंतागुंतीचं आहे. आणि प्रत्येकाला स्वतःची भाषा येत असल्यामुळं प्रत्येकाला वाटतं की माझी भाषा सोपी आहे, माझी भाषा समजायला सोपी आहे, अवघड नाही. परंतु परका व्यक्ती ज्यावेळी परभाषीय व्यक्ती ज्यावेळी ती भाषा शिकतो तेव्हा त्याला कुठे ना कुठेतरी त्या भाषेतलं असणारं जे एक काठिण्य आहे ते काठिण्य त्याला त्या निमित्तानं जाणवत राहतं. आणि त्या गुंतागुंतीचं स्वरूप आपल्याला समजून घ्यायला लागलं तर त्या पाठीमागं आपली जी जडणघडण सामाजिक दृष्ट्या झालेली असते किंवा एकभाषिक समाजामध्ये आपली जी जडणघडण झालेली असते ती जडणघडण आपल्याला या निमित्तानं समजून घेणं गरजेचं आहे. आता खरं तर एक गोष्ट आपल्याला म्हणता येईल की भाषा ही संज्ञा जर विशिष्ट विविध अर्थाने जरी वापरण्यात येत असली तरी सुद्धा तिचा अनेक प्रकार करताना कोणता अर्थ अभिप्रेत आहे हे लक्षात घ्यावं लागतं. त्यामध्ये कृत्रिम, स्वाभाविक, नैसर्गिक आणि सांकेतिक भाषा आणि संवाद असे 5 प्रकार तिचे आपल्याला करता येतील. आता बघा, भाषा निर्माण झाली कशी याच्याबद्दल थोडक्यात आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. भाषा निर्माण कशी झाली असावी याचा एक तर्क आपण थोडासा इथं चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे ती भाषा निर्माण झालेली असू शकते.
तर अतिप्राचीन काळी माणूस उत्क्रांत होत गेला. चार्ल्स डार्विनच्या त्या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार तो उत्क्रांत होत गेला. आणि मग उत्क्रांत होत असताना मनुष्यपणाचा तो जवळ आला. नंतर अश्मयुग आलं. अश्मयुगाच्या नंतर त्यानं स्वतःला सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एकंदरीत त्याच्या गरजापूर्तीसाठी तो वेगवेगळ्या टोळ्यांसोबत एकत्रित राहू लागला आणि त्याच्या सामाजिक जीवनाची ती सुरुवात होती. आता खरं तर दोन माणसं एकत्र राहणं म्हणजे त्याच्यासाठी संभाषण किंवा संवाद करण्याची एक कुठलं तरी माध्यम तिथं अपेक्षित होतं. ते माध्यम कुठंतरी त्या त्या टोळीला किंवा दोन व्यक्तींना ते माध्यम गरजेचं होतं. म्हणून माणसानं पहिल्यांदा काही महत्त्वाच्या बाबी शोधायला सुरुवात केली आणि त्यासोबतच तो उत्क्रांतीचा काळ असल्यामुळं मानवाच्या शरीरातल्या इतर सगळ्या अवयवांसोबत किंवा संस्थांसोबत मज्जासंस्था असेल, श्वसन संस्था असेल, कंठ असेल, ओठ असतील, जीभ असतील, दात असेल, नाक असेल, अशा अवयवांची जर आपण बारकाईने बघितलं तर अति आश्चर्यकारक पद्धतीनं त्याची जी काही रचना आहे ती रचना निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि ती उत्क्रांत होतच आहे अजूनही. त्याची प्रक्रिया जी आहे ती अजूनही सातत्यानं साकल्यानं चालू आहे हे आपल्याला दिसून येतं. त्याबरोबरच म्हणजे थोडक्यात आपण याला आपण थोडंसं जर आपण फळ्यावरती जर आपण त्याचं रेखाचित्र तयार करू शकलो तर पहिल्यांदा आपल्याला काही महत्त्वाच्या बाबी ज्या नोट्सच्या दृष्टिकोनातून गरजेच्या आहेत त्या सुद्धा आपल्याला इथं समजून घेता येतील की आपल्याला भाषा कशी निर्माण झाली याचा तर्क निर्माण केला पाहिजे. भाषा कशी निर्माण झाली असू शकेल. भाषेची निर्मिती. आता इथं तुम्ही म्हणाल की तर्काच्या आधारावर सर तुम्ही कसं काय म्हणू शकता, परंतु एका बाजूला विज्ञानाचा जो आधार आहे तो बहुतेक आपल्याला जर बघायला गेलं तर तर्काच्या आधारावरतीच त्यांनी काही महत्त्वाच्या मांडणी केलेल्या आपल्याला दिसून येतात. मग भाषेच्या निर्मितीसाठी एक मांडलेला तर्क आपण समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून का वापरू नये, कारण तर्कावरच शेवटी विज्ञान आधारलेलं आहे आणि तर्काला सोबत जोडून काही पुरावे येतात आणि पुराव्यांच्या नंतर मग ते सिद्ध होतं आणि मग सिद्ध झाल्यानंतर त्याची जी काही निर्मिती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होत राहते. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा मानवाची उत्क्रांती हे मूळ कारण याच्यामध्ये आहे. मानवाची उत्क्रांती, या उत्क्रांतीमध्ये या मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये माणूस काय गेलं, माणसानं पहिल्यांदा तो आला मानव प्राणी म्हणून तो उत्क्रांत झाला. ठीक आहे. मानव पहिल्यांदा एकल जीवन जगत होता. त्याच्यानंतर त्याचं मानवाचं समुदायातलं टोळी जीवन असं म्हणू आपण त्याला, समुदाय वगैरे नंतरचा शब्द आहे. टोळी जीवन कशासाठी त्यानं वापरलं तर पहिल्यांदा सुरक्षा आणि गरजांची पूर्ती या दोन कारणांसाठी त्यानं महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये भाग घेतला आणि टोळी जीवन त्याचं एकंदरीत तयार झालं आणि हे टोळी जीवन त्याच्या पुढच्या समूह जीवनाचा पाया होतं. समूह जीवनाचा पाया, हे टोळी जीवन समूह जीवनाचा पाया, आणि हे समूह जीवन पुढच्या काळात त्याचं सामाजिक जीवन म्हणून पुढे आलं. कारण मी इथं थोडंसं शब्दांमधला अर्थ जो आहे, शब्दांमधला जो काही एक सूक्ष्म अर्थ आहे तो सूक्ष्म अर्थ इथं तुम्हाला समजून घ्यायचा प्रयत्न करतो, समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या पद्धतीने हे टोळी जीवन म्हणजे अगदी मोजक्या लोकांची टोळी होती, त्या टोळीनं परत अशा अनेक टोळ्या निर्माण होऊन तो समूह निर्माण झाला आणि असे अनेक समूह निर्माण होऊन मग ते सामाजिक जीवन आकाराला आलं. आणि 10,000 वर्षांपूर्वी खऱ्या अर्थानं मानवाचं जे सामाजिक जीवन सुरू झालं ते याच धर्तीवरती सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मग माणसाच्या या सगळ्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेसोबतच माणसाच्या काही महत्त्वाच्या अवयवांची प्रचंड मोठ्या प्रमाणात किंवा अति आश्चर्यकारक प्रमाणामध्ये काय झाली, उत्क्रांती होत गेली. त्यामध्ये माणसाचं मज्जासंस्था म्हणजे माणसाची मज्जासंस्था, त्याचा मेंदू, श्रवण संस्था,
श्रवण संस्थेनंतर कंठ, ओठ, जीभ, कंठ, ओठ, जीभ, त्यासोबतच दात आणि नाक, दात, नाक यांची, कारण हे सगळे जे काही विषय आहेत किंवा ह्या ज्या संस्था आहेत या शब्दांच्या ध्वनींच्या निर्मितीसाठी महत्त्वाच्या आहेत, म्हणून त्यांची आश्चर्यकारक अशी उत्क्रांती झाली. आणि मग याच्या माध्यमातून यांच्या विकासासोबतच तो मुखावाटे विविध, किंवा मी त्याला शब्द असा म्हणेन की अनंत प्रकारचे ध्वनी, अनंत प्रकारचे ध्वनी निर्माण करू लागला, अनंत प्रकारचे ध्वनी. आणि हे अनंत प्रकारचे जे ध्वनी आहेत तेच पुढे जाऊन त्या ध्वनींच्या माध्यमातून त्यानं आवाज निर्माण करायला सुरुवात केली. आणि मग इतर प्राण्यांनी केलेले आवाज ही कानाची झालेली उत्क्रांती होती. आणि त्या माध्यमातून मग त्याला ते समजायला लागलं की हा आवाज, या आवाजांचं जे काही अनुकरण आहे त्या अनुकरणातून वेगवेगळे ध्वनी निर्माण करता येऊ शकतात. नंतर या पलीकडे माणसाच्या मेंदूची झालेली जी उत्क्रांती आहे ही या सगळ्या प्रक्रियेतली फार महत्त्वाची उत्क्रांती आपण मानली तर वावगं ठरणार नाही. कारण विशिष्ट आवाजांना मूर्त आणि अमूर्त स्वरूपाचं अर्थ आणि प्रतीक देण्याचं काम या मेंदूनं केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर ही प्रतीक तयार करण्याची जी काही कल्पना आहे ही कल्पना मानवाला याच अनुषंगानं सुचलेली आपल्याला दिसून येते. त्यासोबतच त्याच्या बुद्धीचा जो एक टप्पा आहे तो टप्पा म्हणजे मूर्त अमूर्त गोष्टींची जी प्रतीकं ठरली त्या प्रतीकांना आकार देण्याचं काम त्याने केलं. आणि मग या टप्प्यांना या टप्प्यांना वेगवेगळ्या प्रतीकांना जे शब्द योजले गेले, जे शब्द निर्माण केले गेले, त्या शब्दांच्या माध्यमातून त्याला वेगवेगळी वाक्यांची साखळी निर्माण करण्याचं जे कसब होतं, जे कौशल्य होतं ते माणसानं आपल्या बुद्धिवैभवाच्या जोरावरती विकसित केलं. आणि मग या कल्पना निर्माण करण्याची जी काही एक मांडणी आहे ती मांडणी नंतरच्या काळामध्ये मानवानं विचारांची देवाणघेवाण करायला सुरुवात केली. आणि ही कल्पना नंतरच्या काळामध्ये भाषेची प्रक्रिया म्हणून पुढे आली. आणि मग म्हणजे थोडक्यात काय तर मुख्य विशिष्ट आवाजांच्या साखळ्यांचा प्रतीकांद्वारे विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी वापर करणं आणि माणसांच्या टोळ्यांमध्ये प्रतीकांसंदर्भात जी काही सर्व मान्यता आहे, सर्व संमतता आहे, हा नियम त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा आहे, तो त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. त्यासोबतच टोळ्यांमधली शब्द आणि भाषेचं व्याकरण, त्यासोबतच सर्वसंमतता यामध्ये फार महत्त्वाचं आहे. इथं काय म्हटलंय? सर्वसंमतता. ठीक आहे, सर्वसंमतता म्हणजे माणसानं काय केलं त्याची एक थोडक्यात आपण मांडणी बघितली तर या ज्या आपण पाहिलेल्या ज्या मुखावाटे अनंत प्रकारचे ध्वनी त्यानं निर्माण केले, हे ध्वनी निर्माण केल्यानंतर त्यानं विविध प्राणी असतील, येते लक्षात? याच्यामध्ये विविध प्राणी किंवा पक्षी यांच्या आवाजाचं अनुकरण सुद्धा करून किंवा पक्षी यासोबतच निसर्गातील विविध आवाज असं त्याला आपण म्हणूया. निसर्गातील विविध आवाजांचं अनुकरण, विविध आवाजांचं अनुकरण सुद्धा या निमित्तानं केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यासोबतच म्हणजे तोंडानं ध्वनींचा आवाज तर निर्माण केला, परंतु त्यासोबतच कानाची जी काही त्याची उत्क्रांती झाली होती त्यामुळे त्याला ते आवाज पूर्ण क्षमतेनं ऐकणं शक्य झालं. आणि मग मेंदूच्या उत्क्रांतीनंतर, हा महत्त्वाचा टप्पा आहे भाषेच्या उत्क्रांतीतला, मेंदूच्या उत्क्रांतीनंतर एक महत्त्वाची बाब काय घडली तर मेंदूच्या उत्क्रांतीनंतर या आवाजांना
मूर्त अमूर्त गोष्टींची प्रतीक तयार करण्याची माणसाला कल्पना सुचली. बघा कसं आहे, या आवाजांना मूर्त आणि अमूर्त, मूर्त किंवा अमूर्त, मूर्त किंवा अमूर्त गोष्टींची प्रतीक, गोष्टींची प्रतीक निर्माण करण्याची या प्रतीक निर्माण करण्याची कल्पना मानवाला सुचली. पहिली तर गोष्ट, ठीक आहे. ही कल्पना ज्यावेळी निर्माण झाली, ही कल्पना त्याच्याकडं ज्यावेळी त्याच्या आली, तर ही 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 प्रतीक, या प्रतीकांना नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये, या तिसऱ्या टप्प्यामध्ये या प्रतीकांना शब्द निर्माण करण्याची प्रक्रिया त्यानं सुरू केली. ठीक आहे. शब्द निर्माण करण्याची प्रक्रिया. ठीक. याच्यानंतर शब्द निर्माण झाल्यानंतर त्या शब्दांच्या आजूबाजूला, या शब्दांना, हे शब्द वाक्यांच्या, म्हणजे अर्थपूर्ण शब्द असं त्याला म्हणूया आपण. प्रतीकांना शब्द निर्माण करण्याची प्रक्रिया, या शब्दांना अर्थ देणे, शब्दांना अर्थ देणे, त्यानंतर या अर्थबद्ध शब्दांची साखळी तयार करणे, या अर्थबद्ध शब्दांची साखळी तयार करणे, आणि म्हणजेच ते वाक्य तयार करणे असं म्हणू शकतो आपण त्याला, वाक्य. आणि या सगळ्या संकेतांना सामाजिक सर्वसंमतता, या सर्व संकेतांना सामाजिक सर्वसंमतता मिळवणे, आणि मग हे संकेत सर्वमान्य होणं, याला आपण काय म्हणू शकतो, भाषेचं एकंदरीत ही जी काही प्रक्रिया होती, ही सगळी प्रक्रिया अशा प्रकारे निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आता खरं तर हे एका दमात झाले का, तर नाही. समाज काय एका दोन टोळीने निर्माण होत नाही. समाजामध्ये जे झालेलं जे काही मंथन आहे, त्या मंथनासोबतच जी काही घुसळण आहे, या घुसळणीनंतर वेगवेगळ्या समुदायामध्ये झालेले जे काही आंतरसंबंध आहेत, ते प्रस्थापित झालेले आंतरसंबंध असतात. या आंतरसंबंधांच्या आधारावरती खऱ्या अर्थानं या समाजाचा विकास होत असतो. आणि समाज ज्यावेळी निर्माण होत असतो, तेव्हा वेगवेगळ्या समुदायांमध्ये जे आंतरविरोध होतात, संघर्ष होतात, आणि त्यांच्या संघर्षातून किंवा त्यांच्या संमतीतून जे देवाणघेवाण होते संस्कृतींची किंवा त्यांच्या एकंदरीत विचारांची, यामधून भाषा अजून व्यापक होत जाते, वेगवेगळी रूप धारण करत जाते, आणि मग ती प्रगत अवस्थेतील भाषेच्या स्तरापर्यंत येऊन पोचते. हे आपल्याला इथं समजून घेणं पाहिजे. त्यासोबतच या टोळ्यांमधले जे काही शब्द असतात, ते शब्दांची देवाणघेवाण होते, आणि अंतिमतः जो वर्ग या टोळ्यांमधला जो असणारा, ज्याला आपण म्हणतो की प्रगत, राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या जो प्रगत असतो, त्या टोळीची एक भाषा ही या सगळ्या टोळीची किंवा त्या समुदायाची एक प्रमाण भाषा म्हणून ओळखली जाते. अशा पद्धतीनं हे व्याकरण निर्माण येतं, शब्द प्रचारात येतात, शब्दांचे अर्थ बदलले जातात, भाषांमधले शब्द, व्याकरणामधले शब्द सुद्धा याच्यामध्ये निर्माण होतात, आणि मग हळूहळू ती भाषा अशा पद्धतीनं उत्क्रांत होत जाते. आता खरं तर आपण भाषेचं स्वरूप पाहिलं, भाषा कशी निर्माण झाली त्याचं तंत्र पाहिलं, किंवा त्याची एकंदरीत असणारी जी प्रक्रिया पाहिली. या प्रक्रियेनुसार थोडक्यात आता आपल्याला मराठी भाषेच्या अनुषंगानं
थोडीशी चर्चा करायची आहे, म्हणजे आपला पहिला मुद्दा या निमित्तानं पूर्णत्वाला जातो, तो म्हणजे भाषेची ओळख. आता जगभरातल्या भाषा आपण अनुभवायच्या म्हटल्या किंवा अभ्यासाच्या म्हटल्या, तरी सुद्धा आपल्याला 2-3 गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे. कारण आपण काही जागतिक स्तरावरच्या भाषेचे अभ्यासक नाहीत, आपण मराठी भाषेचे अभ्यासक आहोत. त्यामुळे मराठी भाषेच्या अनुषंगानं सुद्धा आपल्याला काही चर्चा इथं असणं गरजेचं आहे. एका बाजूला आपल्याला भाषेच्या अनुषंगानं जी काही चर्चा आता गेल्या 15 वर्षापासून चालू आहे, त्याच्यावरती थोडक्यात एक आपण नजर टाकूया. म्हणजे आपल्याला भाषेच्या ओळखीसोबतच भाषेचा जो काही एक जी चर्चा चालू आहे, ती चर्चा आपल्याला या निमित्तानं इथं समजून घेता येईल. एक 2 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि परत येऊया. तर भाषेचा जो एक एक थोडक्यात आपण भाषा आणि भाषेच्या अनुषंगानं ही चर्चा करत होतो. आता थोडं आपण मराठी भाषेच्या अनुषंगानं चर्चा करूया. आपण पहिल्यांदा पाहिले की भाषा म्हणजे काय, भाषेचं स्वरूप काय, भाषेची व्याख्या काय, या अनुषंगानं आपण भाषेची ओळख हा मुद्दा समजून घेतो आहोत. आता खरं तर मराठी भाषेचा इतिहास हा थोडासा बारकाईने समजून घेण्याची गरज आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की एकदा तुम्ही रंगनाथ पठारे समितीचा अहवाल आवर्जून बारकाईनं वाचा. कारण मराठी भाषेच्या अनुषंगानं गेल्या 15 वर्षांपासून केंद्र सरकारच्या दरबारी आपला अभिजात भाषेचा जो दर्जा आहे, त्या दर्जाची जी मागणी आहे, ती मागणी धुळकात पडली. अजूनपर्यंत त्याला काही कुठल्याही प्रकारचा हिरवा कंदील अजूनपर्यंत मिळालेला नाही. आणि त्यामुळे मराठी भाषेचा जो इतिहास आहे, तो इतिहास थोडक्यात आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. भाषा कशी निर्माण होते त्याची एक आपण त्याचा एक मागोवा आपण या निमित्तानं मागल्या तासाभरात घेतलेला आहे. आता आपण पुढे जाऊया आणि समजून घेऊया की मराठी भाषेची नक्की काय स्थितिगती आहे किंवा ती निर्माण कशी झाली, ती कुठल्या गोष्टीपासून निर्माण झाली किंवा कोणत्या तिचा प्रवास कसा होता. तर कोणत्याही भाषेला ज्याला इंग्रजीमध्ये क्लासिकल फॉर्म किंवा क्लासिकल लँग्वेज म्हणून जो दर्जा प्राप्त करायचा असेल किंवा अभिजात भाषा म्हणून दर्जा प्राप्त करायचा असेल, तर किमान 1,500 किंवा 2,000 वर्षांची परंपरा तिला असली पाहिजे. ती कुठल्याही दुसऱ्या भाषेतून निर्माण नाही झाली पाहिजे, तिचं स्वतंत्र अस्तित्व पाहिजे. त्यासोबतच त्या भाषेमध्ये उत्कृष्ट दर्जाचं साहित्य निर्मिती असली पाहिजे. अशी काहीशा अटी त्याच्यामध्ये आपल्याला समाविष्ट असल्याच्या दिसून येतात. यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की मराठी भाषा ही रंगनाथ पठारे समितीच्या अहवालानुसार साधारणपणे 2350 वर्ष जुनी आहे आपली मराठी भाषा. 2350 वर्षे जुनी ही मराठी भाषा आहे. आणि मराठी भाषेचं जे मूळ आहे ते प्राकृत महाराष्ट्रीमध्ये आहे. मराठी भाषेचं मूळ कशामध्ये आहे तर प्राकृत महाराष्ट्री हा शब्द, प्राकृत हा शब्द जर आपण बारकाईने बघायचं झालं, प्राकृत महाराष्ट्री, ज्याला प्राकृतमध्ये महाराष्ट्रीलाच महारठी असं म्हटलं आणि महाराष्ट्रीच जे अपभ्रंश आहे तो आत्ताच्या मराठीमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. प्राकृत महाराष्ट्री ही त्याची मूळ भाषा आहे. जसं मी मगाच्या एका विवेचनामध्ये आपल्याला सांगितलं की भाषा ही कधीही स्थिर नसते. तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल, कालपरत्वे आणि स्थलपरत्वे होत जातात. त्यामुळे आपल्याला हे भान असणं गरजेचं आहे की ती भाषा बदलली कशी आणि त्या भाषेचा जो काही एकंदरीत मांडणीचा जो भाग आहे तो कशा पद्धतीने विकसित होत गेला, तो आपल्याला या निमित्तानं समजून घेणं गरजेचं आहे. साधारण इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 जवळपास हा 400 वर्षांचा कालखंड मराठीच्या निर्मितीचा कालखंड हा मानला गेला आहे. आणि या कालखंडामध्ये जर सगळ्यात सर्वोच्च साहित्य कुठलं निर्माण झालं असेल तर मराठीतला जो आद्यग्रंथ मानला जातो तो आद्यग्रंथ आहे गाथा सप्तशती. गाथा सप्तशती हा शब्द आहे संस्कृत. सप्तशती हा शब्द संस्कृत आहे आणि प्राकृत महाराष्ट्री मधला गाथा सप्तसई, गाथा सप्तसई असा शब्द आहे. मराठी माणसाचं 2,500
जवळपास 2300 वर्षांपूर्वीचं वर्णन, मराठी माणसाच्या असणाऱ्या वेगवेगळ्या संस्कृतीचं वर्णन, त्याच्या समाज जीवनाचं वर्णन या गाथा सप्तशतीमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि तेच वर्णन आजच्या काळालाही लागू पडतं, परंतु त्याची जी भाषा आहे ती मूळची प्राकृत महाराष्ट्रीय आहे. आणि मग या माध्यमातून मराठी भाषेचा कालखंड साधारणपणे 2300 वर्ष जुना जातो. ही मराठी सुरुवातीच्या काळाला, नंतरच्या काळामध्ये तिचं प्राकृत रूप सोडून ती जेव्हा मराठीकडे येते, तेव्हा 7व्या-8व्या शतकामध्ये किंवा त्या अगोदर 5व्या-6व्या शतकामध्ये ती शब्दरूपानं सापडते. 7व्या-8व्या शतकापर्यंत ती वाक्यरूपामध्ये सापडते. आणि आत्ताच्या जी मराठी म्हणून आपण जी भाषा ओळखतो, तिच्यामध्ये साधारणपणे इसवी सनाच्या 1000 किंवा 11व्या किंवा 10व्या शतकापासून निर्मितीला सुरुवात झाली असं म्हणता येईल. काल परवापर्यंत लोक म्हणायचे की मराठीतला आद्य ग्रंथ हा कुठला आहे, तर तो काल परवापर्यंत आपल्याला असं म्हणता येत होतं की ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका हाच आद्य ग्रंथ आहे, कारण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं संशोधन झालेलं नव्हतं. परंतु मागील काही वर्षांपूर्वी झालेल्या संशोधनाप्रमाणे विवेक सिंधू हा आद्य ग्रंथ मराठीतला मानला जातोय, आद्य काव्यग्रंथ मानला जातोय. आणि मी आतापर्यंत हा शब्द वापरतोय कारण याच्यानंतर जर कोणी संशोधन करत असेल तर मला माहिती नाही त्याच्या पलीकडे अजून आपण जाऊ शकतो, त्याच्याही पलीकडे आपल्याला त्याचा अभ्यास करता येऊ शकतो. हे समजून घेत असताना एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की आतापर्यंत विवेक सिंधू हाच मराठीतला आद्य ग्रंथ आपल्याला म्हणता येऊ शकतो. त्यानंतरचा जर त्यानंतर त्या अगोदरची जर काय मांडणी असेल तर ती आपल्याला शोधायला प्रयत्न करू शकतो. परंतु दुर्दैवानं मला वाटतंय की आपल्याकडल्या लोकांमध्ये ती संशोधक वृत्ती किंवा भाषेबद्दलचं जे अस्मिता असणार आहे ते फार आता सध्या कमी झालेलं दिसून येतं. मोठीच्या मोठी बाडच्या बाड वेगवेगळ्या ठिकाणी विद्यापीठांच्या ग्रंथालयांमध्ये, वेगवेगळ्या पुरातत्व विभागांमध्ये, पुराभिलेख कार्यालयांमध्ये बाडच्या बाड अशी धुळखात पडलेली आहेत, परंतु त्याच्याकडे बघायला आपल्याला वेळ नाही. हे आपल्या मराठी भाषेचं दुर्दैव आहे. कदाचित या दृष्टिकोनातून जर कोणी अभ्यास करायला तयार असतील तर ते त्या माध्यमातून अजूनही मराठीचा जो काही काळ आहे तो शोधू शकतात, ते सखोलपर्यंत जाऊ शकतात, अगदी प्राचीन काळापर्यंत जाऊ शकतात. परंतु ते जाण्याचे काही अजूनपर्यंत प्रयत्न आधुनिक काळामध्ये तरी दिसून येत नाहीत. काही लोक आपल्या आपल्या परीने करतायत. शासकीय उदासीनताही त्याच्यामध्ये कारणीभूत आहे, किंवा एकंदरीत आपल्याला एका तृतीय भाषेला तिचं जे अवलंब केल्याचं जे काय आपण परिणाम भोगतोय तेही सुद्धा याच्यासाठी कारणीभूत आहेत. तर मराठी भाषेचा जो कालखंड मी पाहिला तर तो 2350 वर्षांपूर्वीचा आहे. 2350 वर्ष म्हणजे जवळपास फार मोठा होतो. आपण सरळ सरळ अभिजात भाषेच्या दर्जाला आपण लागू होतो, परंतु इथं मात्र काहीसा गेल्या 15 वर्षांचा कालखंड आपण पार करून सुद्धा तिथं अजूनपर्यंत आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळवू शकलो नाही. आजच आलेली एक नवीन बातमी आहे की शासनाला मराठी भाषा विद्यापीठ रिद्दीपूर किंवा रिद्धपूर जिथं महानुभाव संप्रदायाचं जे केंद्रस्थान राहिलं, त्या महानुभाव संप्रदायाच्या केंद्रस्थानी रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. आणि त्या मराठी भाषा विद्यापीठाला पहिले कुलगुरू म्हणून डॉक्टर अविनाश आवलगावकर यांची निवड आजच मला वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळाली. खऱ्या अर्थाने एका महानुभाव संप्रदायाचा अभ्यास करणाऱ्या एका विद्वान व्यक्तीची निवड मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी होणं ही सुद्धा फार महत्त्वाची घटना आजच्या दिवसामधली म्हणता येईल. ही खूप महत्त्वाची घटना आहे जी की आपल्याला मराठी भाषेचं विद्यापीठ एवढ्या वर्षांनी निर्माण होत आहे. जवळपास 1962 ते 65च्या दरम्यान मराठी भाषा राजभाषा कायदा आला, परंतु आज 2024 म्हणजे जवळपास 70 वर्ष उलटून गेलीत. आणि मग 70-75 वर्षांनंतर आपलं साधारणपणे आपलं एक 60-65 वर्ष उलटून गेली तर आपलं मराठी भाषा विद्यापीठ अस्तित्वात येत आहे. म्हणजे किती उदासीनता या भाषेबद्दल आपल्या राज्यकर्त्यांची आणि एकंदरीतच आपल्या माणसांची आहे हे आपल्याला इथं दिसून येतं. खरं तर मराठी भाषेचा जो एकंदरीत प्रवास आहे तो प्रवास आपण 11व्या शतकापर्यंत आणला. 11व्या शतकामध्ये घडलेली एक महत्त्वाची अशी घटना आहे की 11व्या किंवा 12व्या शतकामध्ये, तर त्या काळामध्ये 3 महत्त्वाच्या ऐतिहासिक व्यक्तींचा उल्लेख तिथं समकालीन व्यक्ती आहेत, मागे पुढे असू शकतात,
परंतु त्या व्यक्तींचा उल्लेख इथं करणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीच्या प्रेरणेनं मराठी भाषा लिखित स्वरूपामध्ये आणि तेही एका लिपीमध्ये नाही तर कमीत कमी 4 ते 5 लिप्यांमध्ये लिहिण्याची प्रथा सुरू झाली, ती थोर व्यक्ती म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या कालखंडामध्ये मराठी भाषा ही गद्य स्वरूपामध्ये लिहिण्यात आली, ती थोर व्यक्ती म्हणजे सर्वज्ञ चक्रधर स्वामी. सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या प्रभावानं, त्यांच्या अनुयायांनी, विशेष करून महानुभाव संप्रदायानं मराठी भाषेला गद्य स्वरूपामध्ये लिहिण्याचं एक महनीय कार्य या निमित्तानं पार पाडल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं नाव या निमित्तानं सामाजिक क्रांतीच्या दृष्टिकोनातून घेता येतं आणि ते नाव म्हणजे महात्मा बसवेश्वर. आता त्यांचं कार्य हे सामाजिक दृष्ट्या जरी वेगळं असलं तरी सुद्धा आपण कन्नड आणि मराठीचा जो सहसंबंध आहे तो अनुभवण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्यांचा सामाजिक विचार त्या निमित्तानं अभ्यासू शकतो. परंतु बसवेश्वरांपेक्षाही ज्ञानेश्वरांचं जे कार्य आहे ते ज्ञानेश्वरांचं कार्य मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. कारण ज्ञानदेवांनी ज्या पद्धतीनं मराठी भाषेचा जो मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये, या सगळ्या प्रवासामध्ये मला काही माणसांची नावं ज्यांचं खरंच मराठी भाषेचं योगदान आहे त्या माणसांची नावं मला इथं आवर्जून घ्यावीशी वाटतात. त्यामध्ये पहिलं नाव आहे चक्रधर स्वामींचं, दुसरं नाव आहे संतश्रेष्ठ ज्ञानदेवांचं, तिसरं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि चौथं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांचं. छत्रपती शिवाजी महाराजांकडे येण्याच्या अगोदर ज्ञानदेवांनी ज्या पद्धतीनं मराठी भाषेला, लोकभाषेला किंवा प्राकृत भाषेचा जो पुरस्कार केला, याची थेट जी काही मुळं आहेत ती मुळं आपल्याला बुद्ध, महावीर आणि गोरक्षनाथांच्या त्या विचारांमध्ये दिसतात की ज्या विचारांमध्ये लोकभाषेचा पुरस्कार करण्याची जी काही त्यांनी दिलेली शिकवण होती ती शिकवण ज्ञानदेवांनी सुद्धा अंगीकारल्याचं आपल्याला दिसून येतं. सामाजिक उत्थानाच्या एकंदरीत किंवा संस्कृतीच्या विस्तारामध्ये एक नाव महत्त्वाचं नेहमी आपल्याला नजरेसमोर, दोन्ही नावं नजरेसमोरून येतात, ती म्हणजे भगवान गौतम बुद्ध आणि दुसरं नाव आहे वर्धमान महावीरांचं. सामाजिक समतेचा लढा लढत असताना सुद्धा जी पर्यायी संस्कृती निर्माण झाली त्या संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थानं लोकभाषेचा पुरस्कार करण्यासाठी, लोकभाषेचा पुरस्कार करण्याकामी महात्मा गौतम बुद्धाने पाली भाषेचा, जी पाली प्राकृत होती तिचा वापर मोठ्या प्रमाणात आपल्या उपदेशांसाठी केला. तोच प्रयोग वर्धमान महावीरांनी अर्धमागधीच्या रूपानं आपल्या जैन धर्माची जी शिकवण आहे ती सामान्य लोकांना सामान्य भाषेमध्ये देण्यासाठी केला. तोच एकंदरीत पायंडा गोरक्षनाथांनी जो हिंदी किंवा जी अविकसित किंवा सुरुवातीची जी हिंदी आहे ती हिंदी मोठ्या प्रमाणामध्ये वापरून किंवा नाथपंथानं काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत ज्या ज्या राज्यांमध्ये त्यांचे अनुयायी होते त्या अनुयायांप्रमाणे त्यांनी त्या भाषेचा विकास, लोकभाषेचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा गहिनीनाथांपासून निवृत्तीनाथांपर्यंत, निवृत्तीनाथांपासून ज्ञानदेवांपर्यंत, ज्ञानदेवांपासून सोपानदेव मुक्ताबाईंपासून नंतरच्या खालच्या सगळ्या संत प्रभावळीनं याच लोकभाषेचा, याच प्राकृत भाषेचा वापर आपल्या विचारांची मांडणी ही ठेवण्यासाठी केल्याचं आपल्याला दिसून येतं. आता मधला काळ जो आहे साधारणपणे 12वं शतक, देवगिरीच्या यादवांचं बेलोरी साम्राज्य जे होतं ते अल्लाउद्दीन खिलजीनं जिंकून घेतल्यानंतर हा पूर्ण 400 वर्षाचा जो कालखंड आहे तो कालखंड हा मुसलमानी सत्तेच्या नियंत्रणाखाली राहिला. आणि मग त्या काळामध्ये हे मराठी पण जपून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्याचं सर्वस्वी श्रेय हे महानुभावांना जातं. कारण महानुभावांनी आपल्या सांकेतिक लिप्यांच्या आधारे हे महानुभावीय साहित्य जतन करून ठेवलं, सुरक्षित करून ठेवलं. म्हणून आपल्याला लीळाचरित्रासारखा एक सर्वांग सुंदर आणि आद्य ग्रंथ, ज्याला आपण आद्य गद्य ग्रंथ ज्याला म्हणतो आपण, तो आपल्याला तत्कालीन सामाजिक राजकीय परिस्थितीचं अवलोकन करण्यासाठी निर्माण झालेला दिसून येतो, तो आपल्याला दिसून येतो. त्यानंतर एक महत्त्वाची बाब या निमित्तानं मला आपल्याला सांगायची आहे, ती म्हणजे नंतरच्या काळामध्ये या 400 वर्षांच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं जो संत परंपरा आहे त्या संत परंपरेनं सुद्धा हाच विचार कुठेतरी पेरल्याचं आपल्याला दिसून येतं आणि खऱ्या अर्थानं त्याला आकार दिल्याचं काम आपल्याला दिसून येतं. यानंतर
400 वर्षांच्या कालखंडानंतर महाराष्ट्राच्या मातीवर स्वातंत्र्याचा सूर्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने उगवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीत स्वराज्याच्या निर्मितीच्या पाठीमागची जी प्रेरणा होती ती एतद्देशीयांचं स्वराज्य निर्माण करण्याची होती. आणि मग या एतद्देशीयांच्या स्वराज्याची निर्मिती करत असताना जेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं आणि जेव्हा या स्वराज्याच्या निर्मितीचं स्वप्न साकार झालं त्यावेळी त्यांनी त्या राज्याची भाषा म्हणून राजभाषा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेची निवड केली. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळामध्ये कदाचित संस्कृत भाषा सुद्धा स्वीकारता आली असती, परंतु महाराजांनी सुद्धा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठी भाषेचाच पुरस्कार केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्या अगोदर महाराजांच्या अगोदर भावार्थ दीपिकेचा पाठ शुद्धी करणारे लोकनाथ, ज्यांना आपण एकनाथ म्हणतो, जे नाथ या प्रेमळ नावानं पूर्ण महाराष्ट्राच्या वारकरी आणि एकंदरीत दत्त या सगळ्या संप्रदायांच्या काळजावरती विराजमान आहेत, ते संत एकनाथ महाराज यांनी सुद्धा याच भाषेचा पुरस्कार करून अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला कळेल अशा भाषेमध्ये आपली रचना निर्माण केल्याचं आपल्याला दिसून येतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त बोलण्यासाठी नाहीत, कारण मराठी भाषेचा कैवार घेऊन भांडणाऱ्या माणसांपैकी सुद्धा एक संत एकनाथ आहेत. कारण तत्कालीन संस्कृती रक्षकांना किंवा ज्यांना संस्कृत भाषेचा मोठ्या प्रमाणामध्ये संस्कृत भाषेचा अभिमान होता, त्या माणसांनी दुय्यम वागणूक ही मराठी भाषेला दिली. तेव्हा त्यांना खडसावून संस्कृत जर देवे केली तर प्राकृत काही चोरापासून झाली असा प्रश्न विचारणारे संत एकनाथ सुद्धा या प्रभावळीमध्ये मला महत्वाचे वाटतात. यानंतर अजून एक महत्वाचं नाव म्हणजे आपण मगाशी पाहत होतो छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी बाळाजी आवजी चिटणीसांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये एक लिहिलं होतं की मशरूल अनाम जुमलेदारांनी व हवालदारांनी व कारकुनांनी दिमत पायगो मुक्काम मौजे दलवटने ता चिपळून मामले दाभोळ प्रति राजश्री शिवाजीराजे अभि सबैन व अलफ कसबे चिपळुणी साहेबी लष्कराची विल्हे केली. या उपरी घाटावर कटक जावे ऐसा मान नाही. बघा, तुम्ही जर ही शिवकालीन काही ओळी वाचल्या तर त्याच्यावरती दोन तीन गोष्टींचा प्रभाव तुम्हाला जाणवेल. त्याच्यावरती फारसी आणि अरबीचा, फारसी विशेष करून फारसी भाषेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. त्या उलट महाराजांच्या आधी 400 वर्ष अगोदर आयुष्य कंठून गेलेल्या जनाबाईंच्या 300 अभंगांमध्ये साध्या भाषेची निर्मिती त्याच्यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. कारण नामदेव, ज्ञानदेव, मुक्ताबाई, जनाबाई, चोखोबा हे समकालीन संत होते, त्यामुळे त्यांची भाषा. परंतु 400 वर्षानंतर जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी भाषा आहे त्याच्यावरती कुठं ना कुठंतरी एक फारसीचा प्रभाव आहे. आणि महाराजांना मुळातच फारसी किंवा परक्या भाषेच्या आक्रमणापासून किंवा अतिक्रमणापासून मराठी भाषेला मुक्त करायचं होतं, म्हणून त्यांनी रघुनाथ पंत हनुमंतांच्या नेतृत्वाखाली राजभाषा कोश निर्माण करण्याचा एक प्रयत्न त्यांनी केला होता. परंतु नंतरच्या काळामध्ये राजकीय स्थैर्य नंतरच्या काळामध्ये मिळालं नाही. महाराजांच्या मृत्यूनंतर झालेला सगळा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि नंतरच्या काळामध्ये म्हणावी तशी मराठी भाषेचा कैवार घेणारं कोण नव्हतं. संभाजी महाराजांचा अकाली मृत्यू सुद्धा त्याला कारणीभूत ठरला. नंतर झालेल्या सगळ्या घडामोडी आपल्याला माहिती आहेत. संत जनाबाईंचा एक अभंग आहे, खूप सुंदर अभंग आहे. उदक भरले नेत्री पुशीत असे आपुले पदरी जीवीच्या जीवना श्रमू नको नारायणा प्रेम दाटलीसे कंठी गळा घातलीसे मिठी नको कष्टी होऊ देवा जनी दासी रे केशवा. या सगळ्या गोष्टींमध्ये दोन भाषांमधला आपल्याला अंतर इथं दिसून येतं. त्यासोबतच चोखामेळा नामदेव, त्यानंतर मी जसं मगाशी नावं घेतली
त्यापैकी प्राचीन संतांच्या नावासुद्धा अगदी सध्याच्या मराठीसारखी ती मांडणी आहे. ज्ञानेश्वरीतली जी भाषा आहे फक्त ती जुन्या प्राकृत साच्यातली आहे. त्यानंतर एक महत्वाचं नाव मी इथं फुल्यांच्या अगोदर आणि शिवाजी महाराजांच्या नंतर घेईन, ते म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचं. त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मराठीचा कैवार घेतला. आता आपण मराठी भाषेमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या लिपी आहेत त्या लिपी थोडक्यात समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मराठी भाषेसाठी वापरल्या जाणाऱ्या जवळपास लिपी वेगवेगळ्या आहेत. तुमचा काही प्रश्न असेल तर मित्रांनो कृपया तुमच्या चॅट बॉक्समध्ये टाका. तुमचा आवाज मला येता येणार नाही, कृपया तुमचा आवाज माझ्यापर्यंत येऊ शकणार नाही, तर मला कृपया तुमचा प्रश्न आहे जो तो प्रश्न तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये टाका. मी तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न नक्कीच करेन. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊया. तर लिपी कुठल्या कुठल्या आहेत मराठी भाषेच्या? प्रारंभिक जी लिपी आहे जी सातवाहनकालीन ज्याला म्हणतो आपण, इथे एक नाव महत्वाचं ज्याचं नाव पूर्णत्वाला घेतल्याशिवाय ते पूर्णत्वाला जाणार नाही, ते नाव आहे राजा हाल सातवाहन. राजा हाल सातवाहन ज्यानं जवळपास 700 गाथा संकलित केल्या मित्रांनो. साधारण किती संकलित केल्या गाथा? 700 गाथा संकलित केल्या. ज्या 700 गाथा आपल्याला म्हणता येईल की या 700 गाथा आजही आपल्याला उपलब्ध आहेत. मला त्यांचं नाव माहिती नाही. गाथा सप्तशतीचे निर्माते ज्यांनी संपादन कोणी केलं, एकच मिनिटात मी तुम्हाला सांगतो. गाथा गाथा सप्तशती संपादक आ जोगळेकर नाव. या गाथा ज्या सप्तशती ज्या आहेत ना, हे मराठीमध्ये आ जोगळेकर यांनी संपादित केलेली ही प्रत आपल्याला आजही उपलब्ध आहे. ठीक आहे, आजही ती उपलब्ध आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर ते आपण समजून घेऊ शकतो. पण गाथा सत्तासई किंवा सप्तसई काही म्हणा, त्याला शब्द तेच आहेत. त्याच्यामध्ये 2000 वर्षांपूर्वीच्या ज्या गाथा आहेत त्या गाथा मानवी भावभावनांचं त्याच्यामध्ये चित्रण आहे. वेबरनं 1870 मध्ये 1881 मध्ये त्यानं प्रकाशित केली आणि मग पंडित दुर्गा प्रसाद आणि पणशीकर शास्त्रींनी त्यावेळी ग्रंथाचं संपादन केलं होतं. ही फार महत्वाची गोष्ट आहे. असो, आता आपण पुढे जाऊया. मराठी भाषेसाठी वापरली जाणारी लिपी कोणत्या कोणत्या आहेत ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया. सातवाहनकालीन जी मराठी लिहिली जात होती ती मराठी आपल्याला ब्राह्मी, ही ब्राह्मी लिपीमध्ये म्हटली जाते. पण याला एक दुसरं नाव आहे अशोकन स्क्रिप्ट किंवा अशोक लिपी, अशोकन लिपी, अशोकन लिपी किंवा धम्मलिपी
असे 2-3 शब्द त्याला वापरले जातात. काही लोक धम्मलिपी वापरतात, काही लोक अशोकन लिपी वापरतात, काही ब्राह्मी म्हणतात. परंतु प्रचलित असणारं नाव हे ब्राह्मी लिपी आहे. ठीक आहे. त्यानंतर मधल्या काळामध्ये ही ब्राह्मी लिपीमध्ये सापडली. त्याच्यानंतर बाळबोध म्हणजे देवनागरी, बरोबर, देवनागरी. महानुभावांच्या जवळपास 6 लिपी आहेत. त्यांची नावं महानुभाव संप्रदाय, ज्यामध्ये मला मोजकीच नावं माहिती आहेत. त्यापैकी पहिलं नाव आहे सकळ लिपी, सकळ, सुंदरा आणि अशा 6 लिपी आहेत. त्यानंतर ती मोडी लिपी जी आहे, ती मोडी लिपी साधारणपणे 800 वर्ष याच्यामध्ये मराठी लिहिली गेली. मोडी लिपीमध्ये साधारणपणे 1100 ते 1960 पर्यंत. आपण 60ला बंद केली. आपण अस्मितेच्या बाबतीत खूप मोठी माणसं आहोत. आपण हे झालो, म्हणजे आपण काय झालो की आपण ज्यावेळी पारतंत्र्यात होतो तेव्हा त्या पारतंत्र्यामध्ये आपण मोडी वापरली. परंतु आपण स्वतंत्र झालो आणि महाराष्ट्राची स्वतःची भूमी निर्माण झाली, तेव्हा मात्र आम्ही मराठी भाषेला विसरलो मित्रांनो. आणि मराठी निर्माण झाली कशी, या पद्धतीनं. ठीक आहे. मोडी 800 वर्षे आपण वापरली 1960 पर्यंत. त्यानंतर देवनागरी, म्हणजे अशा या 6 महानुभाव संप्रदायाच्या स्वतंत्र 6 लिपी आहेत, ज्याच्यामध्ये सांकेतिक लिपींमध्ये ते निर्माण केलेलं साहित्य आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. तर या बाबतीत आता बघा, काही भाषा फक्त, आता काही भाषांचा, आता मराठी भाषेचा जो काय आपण आता मराठी भाषेमध्ये पूर्वीच्या काळी जवळपास मराठी भाषेच्या जवळपास बोली 102च्या वरती होत्या, ज्या आता 52 पर्यंत आलेल्या आहेत. आता अधिकृत बोली 52 आहेत मराठी भाषेच्या. त्यामध्ये आपण त्या बोलींचा अभ्यास, काही मोजक्या बोलींचा आपण अभ्यास करणारच आहोत. तर लिपी कशी निर्माण झाली याबद्दल भाषेचा एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे काही भाषा जसे की गोंडी, जसं की तावडी, या भाषा बोलींना त्यांची स्वतंत्र अशी लिपी नाही मित्रांनो. अहिराणी भाषा सुद्धा देवनागरीमध्येच लिहिली जाते. गोंडी भाषा सुद्धा देवनागरीमध्येच लिहिली जाते, त्यांची स्वतंत्र अशी लिपी नाही. त्यामुळे लिपी आणि भाषा या 2 वेगवेगळ्या संकल्पना आहेत, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. लिपी आणि भाषा या 2 स्वतंत्र संकल्पना आहेत. भाषा मूर्त स्वरूपामध्ये लिहिली जाते तेव्हा ती लिपी बनते, किंवा भाषा अभिव्यक्त करण्यासाठी जी चिन्ह वापरली जातात त्याला लिपी असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर बोललेल्या विचारांच्या शब्द प्रतीकांशी सुसंगत अशी लेखी चिन्ह प्रतीक वापरणं म्हणजे लिपी. म्हणजे काय, बोललेल्या विचारांच्या शब्द प्रतीकांशी, लिपीचा अर्थ बघा काय, हा, बोललेल्या विचारांच्या शब्द प्रतीकांशी, शब्द प्रतीकांशी सुसंगत अशी लेखी चिन्हे, सुसंगत अशी लेखी चिन्हे किंवा प्रतीके. एक 2च मिनिटाचा ब्रेक घेतो, परत येऊया.
हा ठीक आहे. तर शब्द प्रतीकांशी सुसंगत लेखी चिन्हे असं म्हणू शकतो आपण. शब्द प्रतीकांशी सुसंगत अशी लेखी चिन्ह म्हणजे लिपी. लिपीची जी लिपी म्हणजे काय, बोललेल्या विचारांच्या शब्द प्रतीकांशी सुसंगत अशी लेखी चिन्ह म्हणजेच काय, लिपी. आपण याला शब्द हे करूया. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय तर असं म्हटलं जातं की पूर्वी माणसाला हा सुद्धा म्हणजे आता भाषेकडून आपण पुन्हा एकदा लिपीकडे येतोय. लिपी भाषेची ओळखच पूर्ण करतोय आपण. आता ही लिपी ज्यावेळी आपण समजून घेतो त्यावेळी लिपी कशी निर्माण झाली असू शकेल, तर जसं की माणसाच्या निरीक्षणानंच ते निर्माण झालेलं एक स्वतंत्र विचार, तो विचार होता, तो मूर्त रूपात आला आणि त्या मूर्त रूपामध्ये निर्माण झालेल्या त्या विचाराला खऱ्या अर्थानं जेव्हा आकार आला, जसे एखाद्या माणसाला बसल्या बसल्या चाकाचा शोध लागला असेल, तो विचार त्याच्या डोक्यामध्ये आला असेल आणि अगदी त्याच पद्धतीनं हा विचारही त्याच्या मनामध्ये आला असेल. तुम्ही जर बघितलं तर लिपीचं जर आपण मूळ शोधायचा प्रयत्न केला तर मित्रांनो ते लिपीचं मूळ जातं अगदी चित्रलिपींपर्यंत. म्हणजे अश्मयुगकालीन जी चित्र आज आपल्याला उपलब्ध आहेत, जी की वेगवेगळ्या ठिकाणी, तर माणसाला काय म्हणायचं होतं हे त्यानं पहिल्यांदा हावभावातून सांगायचा प्रयत्न केला. नंतरच्या काळामध्ये त्यानं हावभावासोबतच ध्वनींचाही वापर केला. परंतु ती भाषा अजून चांगल्या पद्धतीने विकसित करण्याकामी त्याला लिपी गरजेची होती आणि त्या लिपीची मुळं आपल्याला चित्रलिपीमध्ये सापडतात, जी की आपल्याला ही चित्रलिपी कुठं सापडते तर गुहाचित्रांमध्ये आपल्याला अश्मयुगीन कालीन त्याच्यामध्ये सापडते. आणि मग खरं तर माणसाला अशा खूप मर्यादित चित्रलिपी प्रथम पहिल्यांदा संपली होती, म्हणजे सुचली होती. आता बघा कधी कधी काय होतं, भाषेचा जो प्रभाव आहे हा भाषेचा प्रभावही तितकाच आपल्याला महत्वाचा आहे, तो समजून घेणं गरजेचं आहे. एकच मिनिट हा. एकच मिनिट. खर तर आपल्याला बारकाईने जर बघायचं झालं तर भाषेची ओळख आपण करून घेतो, त्याच्या जास्त खोलामध्ये जायची काही गरज नाही, कारण भाषेची निर्मितीच मुळात आपल्याला या निमित्तानं जीवशास्त्रीय आहे असं म्हटलंय. हा, भाषा सुद्धा जीवशास्त्रीय प्रक्रियेतूनच आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आता थोडं भाषा प्रभावाच्या अनुषंगाने आपण चर्चा करूया. खर तर प्रत्येकाला प्रत्येकाची मातृभाषा जीवापाड प्रिय असते. आता असं म्हणता येईल का आपल्याला की जी मातृभाषा आहे ही मातृभाषा
एकंदरीत सगळ्याच म्हणजे एकाची मातृभाषा असली तर ती दुसऱ्याची मातृभाषा असेलच असं नाही. आता आपण प्रत्येकजण सांगतो की आपली मातृभाषा कुठली आहे तर ती मराठी आहे. तर माझं एक निरीक्षण असं आहे की माझी मातृभाषा ही मराठी नाही. तर मी ज्या मूळ भागातून येतो त्या भागामध्ये बोलली जाणारी जी बोली आहे ही माझी पहिली मातृभाषा असते. आणि मग त्याचं जे पुढचं माध्यम आहे ते माझं माध्यम म्हणून मी मराठीला प्रमाण भाषा म्हणून मी त्याच्याशी जोडला जातो. परंतु माझी मातृभाषा कोणती आहे तर ती माझी बोली आहे. मग ती कुठलीही असू शकेल. मग ती तडवी असेल, मग ती तावडी असेल, मग ती अहिराणी असेल, मग ती मालवणी असेल, मग ती कोल्हापुरी असेल, मग ती चंदगडी असेल किंवा कोकणी असेल. कुठल्याही प्रकारची ती असो, तीच माझी पहिल्यांदा मातृभाषा असते. कारण ती माझ्या आईच्या मुखातून माझ्या कानावरती पडलेली असते. ठीक आहे. तर भाषा ज्यावेळी अवगत झाली तर कुठल्याही माणसाला त्या भाषेच्या अनुषंगाने व्याकरण किंवा तिच्यातल्या शब्द भांडाराची जी काही असेल ती मर्यादा आणि मग त्या विचारशक्तीवरती, देवाणघेवाणीवरती आणि मग त्याच्या आयुष्यावरती सुद्धा त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये पडत असतो. आणि कुठल्याही भाषेतलं शब्द भांडार जितकं जास्त मोठं तितकं ती भाषा समृद्ध मानली जाते. आता मराठी भाषेपेक्षा इंग्रजी भाषेचं शब्द भांडार हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण जिथं जिथं ब्रिटिश जाऊन स्थिरावले तिथं तिथं त्यांनी त्यांची त्यांची भाषा पेरली, ती उगवली आणि जगाची ज्ञान भाषा म्हणून सगळ्या जगामध्ये तिचा डंका वाजतोय. परंतु आपल्या माणसांना मात्र आपल्या भाषेची लाज वाटावी अशी परिस्थिती सध्याच्या काळात निर्माण झालेली दिसून येते. खरं तर माणसाच्या विचार क्षमतेवरती सुद्धा या भाषेचा प्रभाव पडतो. कारण आपल्या भाषेच्या संपन्नतेचा फायदा मुळात घेतला पाहिजे. खरं तर जगात इंग्रजी भाषेतलं शब्द भांडार हे सगळ्यात मोठं शब्द भांडार आहे. जवळपास मधल्या काळात मी एक 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 हे वाचलं होतं. एक लेख वाचला होता की त्या लेखामध्ये जवळपास आपण गेल्या काही वर्षांमध्ये मराठीतले जवळपास 11,000 शब्द गमावलेले आहेत. मराठी भाषेतले किती शब्द गमावलेत आपण तर 11,000 शब्द आपण गमावलेले दिसून येतात. आणि इंग्रजी भाषेतले कित्येक शब्द आपण स्वीकारलेत. आता मी त्याला असं म्हणणार नाही की भाषा ही प्रवाही राहणं कधी गरजेचं असतं. कारण जर ती एकत्रित राहिली तर तिची संस्कृत किंवा पालीसारखी अवस्था होते. नंतरच्या काळामध्ये त्या भाषा ज्या आहेत त्या भाषा काहीशा एका विशिष्ट वर्गापुरत्या, विशिष्ट काळापुरत्या, विशिष्ट समुदायापुरत्या मर्यादित राहतात आणि मग त्या पुस्तकांमध्ये बंदिस्त होऊन जातात. मी त्या विचारांशी सहमत नाही. त्यामुळे भाषा ही प्रभावी असावीच लागते. त्यामुळे नवनवीन विषय, नवनवीन शब्द आपण स्वीकारत जातो. काही परकीय शब्द आपल्या भाषेतून परक्या भाषेत जातात, तर काही परकीय शब्द आपण सहज स्वीकारतो. परंतु मुळातच जे मूळचे शब्द आहेत त्यांचा विसर कुठेही पडता कामा नये, ही जबाबदारी आपण आपल्या सगळ्यांनी घेतली पाहिजे असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. खरं तर माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक घटना या घडत असतात, ज्या अगदी सूक्ष्म भिन्न घटना असतात, ज्यामध्ये इंग्रजी भाषेतली नामं, सर्वनामं, क्रियापदं, क्रियाविशेषणं सुद्धा तिथं फिकी पडतात. आणि मग या निमित्तानं 2-3 गोष्टी अशा होतात की नाईलाजानं किंचित, जराशी, काही वेळा अशी काही अशा काही शब्दांची मदत तिथं आपल्याला घ्यावी लागते. आणि मग क्रियाविशेषणं जोडून त्याला वेळ भागवून नेली जाते. त्यामुळं जवळपास आज अशी परिस्थिती आहे की भाषांवर वेगवेगळ्या लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मर्यादा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग या देवाणघेवाणीनुसार जवळपास जगामध्ये 6,800 भाषा आज अस्तित्वात आहेत आणि जवळपास 41,000हून अधिक बोली आजही अस्तित्वात आहेत असं आपल्याला इथं म्हणता येईल. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपला हा जो पहिला घटक आहे तो इथं संपलेला आहे. हा जो घटक आहे आपला तो इथं भाषेची ओळख हा संपलेला आहे. उद्याच्या तासाला भाषिक व्यवहाराचे स्वरूप हा घटक आपण समजून घेणार आहोत. भाषेची ओळख या 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 प्रश्न या या घटकाबद्दल काही प्रश्न आपल्या मनात आहेत का असा माझा प्रश्न आहे. आपण विचारू शकता. काही प्रश्न असेल, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का?
आहेत का आपण ऑनलाईन? मला माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? कृपया उत्तर मिळू शकेल का तुमची? या बाबतीत काही प्रश्न आपणास आहेत का? विचारू शकता. धन्यवाद, धन्यवाद. मला जरा तुमची सगळ्यांची ओळख करून देऊ शकाल का तुम्ही? आपलं नाव, आपण कोणत्या जिल्ह्यातून या तासाला तुम्ही या तासाला आहात? मला जरा कळू शकेल का तुमची नावं वगैरे? थोडंसं संवादी स्वरूपामध्ये जर हे आपण करू शकलो, तर मला वाटतं की आपला अभ्यास चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकेल. मला वाटतंय नाव इथं दिसतंय की आकाश नक्षिने आणि ज्योती दळवी. आपण कुठून आहात मला कळू शकेल का? आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजे हा जो सातारा, ठीक आहे. आणि आकाश आपण कुठून आहात? आवाज येतोय का माझा तुमच्यापर्यंत? बहुतेक या पद्धतीनं जर आपण ज्योती तुम्ही कालचा तास बघितलाय का? कालच्या तासाला तुम्ही होतात का? काल आपण दोन महत्त्वाच्या घटकांबद्दल चर्चा केली. त्याचा एक ओझरता आढावा आपण इथं घेऊया. कालच्या तासाला आपण होतात का? म्हणजे काल म्हणजे परीक्षेचं स्वरूप आपल्याला वगैरे माहिती आहे का? परीक्षेचं स्वरूप माहिती आहे का सेट नेटचं आपल्याला? ठीक आहे. थोडक्यात आता आपल्याकडे जी काही उरलेला वेळ आहे, तो थोडासा आपण ठीक आहे. थोडंसं आपण या एकंदरीत तुम्ही हा सिलेबस पण म्हणजे ज्याला आपण अभ्यासक्रम आहे तो आपण पाहिलायत का म्हणजे? हा सिलेबस पाहिलायत का तुम्ही? किंवा अभ्यासलाय का? बर, ठीक आहे. आपण एकदा ज्याला ज्याला आपण एक शब्द वापरतो डिकोडिंग, हा इंग्रजीमध्ये शब्द आहे. थोडा आपण तो आपण इथं वापरूया. म्हणजे डिकोडिंग म्हणजे काय तर हा अभ्यासक्रम पुन्हा एकदा आपल्याला त्याच्यावरती एक नजर टाकूया. त्याची व्याप्ती आणि त्याची एकंदरीत विस्तार कुठपर्यंत आहे हा थोडक्यात जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया, जेणेकरून अभ्यासाचा मार्ग आपल्याला मोकळा होईल आणि समजून घ्यायला सोपा जाईल. जवळपास या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आज जी गोष्ट आपण समजून घेणार आहोत ती आहे भाषेची ओळख ही आपण इथं समजून घेतलेली आहे. एकच मिनिट. हा ठीक आहे. त्याचं थोडंसं आपण डिकोडिंग, ज्याला एक शब्द आहे डिकोडिंग म्हणून वापरला जातो. तो डिकोडिंग म्हणजेच आपण थोडक्यात तो समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला पुढच्या अभ्यासासाठी त्याचा फायदा होईल. आतिश राठोड, बोला बोला, तुम्हाला काय बोलायचंय का?
ठीक आहे. चला थोडस उरलेला जो वेळ आहे. हो हो, बघू शकता तुम्ही, हे रेकॉर्डेड आहे, तुम्हाला मिळू शकेल. थोडंसं तुम्ही इथं जे ठीक आहे, थोडं आपण याच्याबद्दल बोलूया. म्हणजे मी काल बोलताना कालच्या तासाला मी काही महत्त्वाचे मुद्दे मी मांडले होते. ते मुद्दे असे होते मित्रांनो, तुम्ही परीक्षा ही संकल्पना समजून घेतली तर कदाचित ही तुमच्यासाठी नवीन असेल थोडंसं. परत उजळणी समजून घ्या. कदाचित थोडक्यात परीक्षेची जी काही परीक्षेची जी विभागणी असते किंवा परीक्षा म्हणजे काय यावर चर्चा करताना आपल्याला काही मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे. आणि आपला दृष्टिकोन या बाबतीत आपला समजून घेणं गरजेचं आहे, तो अगदी निखळ असावा. त्यासाठी थोडक्यात एक 5 मिनिटांमध्ये मी त्याची मांडणी करणार आहे. आणि ती थोडक्यात तुम्ही म्हणजे म्हणजे त्या निमित्तानं आपल्याला समजून घ्यायची आहे. आता बघा, मी पॅटर्न बद्दल बोलणार नाही, परीक्षेचा अंतरंग वगैरे त्याच्याबद्दल काही बोलणार नाही, त्याचा प्रकार, त्याची रचना याच्याबद्दल बोलणार नाही. परंतु आपण नेटच्या किंवा सेटच्या परीक्षेकडे बघत असताना कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं याच्याबद्दल थोडंसं आपण चर्चा करणार आहोत. सीमा मॅडम, नोट्स आत्ता म्हणजे मला प्रश्न कळला नाही. नोट्स कोणत्या स्वरूपाच्या अपेक्षित आहेत आपल्याला? म्हणजे नोट्स आत्ताच कशा, म्हणजे आत्ता कशा स्वरूपाच्या हव्यात असं म्हणायचं मला. म्हणजे तुम्ही तुमचं झालंय का, म्हणजे अभ्यास पूर्ण झालाय का सेट नेटचा? तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झालाय का, म्हणजे मला थोडं कळालं तर बरं होईल. हां, मग म्हणजे तुमचं स्ट्रॅटेजी काय जरा, ती जरा सांगितलं तर मग त्या नोट्सच्या संदर्भात बोलता येईल. हां, त्या तर तुम्हाला मिळणारच आहे, त्याच्याबद्दल काही वादच नाही. पण पहिल्यांदा हे पूर्ण तरी व्हायला पाहिजे. हे जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच त्या तुम्हाला मिळू शकतील ना. त्यामुळं आता जे काय म्हणजे तुम्हाला संपर्क साधायचा आहे ते तुम्ही जनरली आपल्या अकॅडमीशी संपर्क साधू शकता. ते तुम्हाला पुढची प्रक्रिया सांगतील. ठीक आहे. तर 2 गोष्टी आहेत.
ठीक आहे, काही हरकत नाही. आपण थोडक्यात त्याची चर्चा करूया. हं, ठीक आहे. आता आपण थोडक्यात मगाची जी चर्चा होती, हो हो, याच वेळी होणार आहे. याच वेळेचा आपला तास होणार आहे. बघा, आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एक दृष्टिकोन आपल्याला या दृष्टीने आपल्याकडे असणं गरजेचं आहे, तरच आपण या नेट सारख्या परीक्षेला आपण सामोरं जाऊ शकतो. कदाचित तुम्हाला अगोदर तुमच्या पदव्युत्तर वर्गामध्ये, एम एच्या वर्गामध्ये भरपूर काही गोष्टी शिकवल्या गेल्या असतील असं मी गृहीत धरतो. पण तरीसुद्धा माझ्याकडून काही इनपुट देणं हे माझं कर्तव्य मी समजतो इथे. तर त्यातलं पहिली तर गोष्ट, परीक्षांचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर ही पात्रता परीक्षा आहे मित्रांनो. ही पात्रता परीक्षा आहे. तुम्ही जर MPSC देत असाल, तुम्ही UPSC देत असाल, तुम्ही सरळ सेवा परीक्षा देत असाल किंवा अजून कुठलीही परीक्षा जर आपण बारकाईनं पाहिली तर त्या प्रवेश परीक्षा असतात. एकतर प्रवेश परीक्षा असतात त्या, किंवा मग चाळणी परीक्षा असतात. जर तुम्ही वेगवेगळ्या CET जर द्यायचा प्रयत्न करत असाल तर ती प्रवेश परीक्षा असते. जर तुम्ही एखादी राज्यसेवेची किंवा एकंदरीत सरळ सेवेची परीक्षा देत असाल तर ती चाळणी परीक्षा असते, किंवा थेट तुमची निवड पण होऊ शकते. परंतु सेट किंवा नेट या शब्दामध्ये जो ई वापरलाय तो पात्रता, एलिजिबिलिटी या अर्थानं वापरलाय. म्हणजे तुम्ही ही परीक्षा दिल्यानंतर तुम्ही एका राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय परीक्षा देऊन तुम्ही प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र होता. ही पात्रता परीक्षा फार महत्त्वाची आहे, कारण तिचा जो काठिण्य स्तर आहे मित्रांनो, मी मराठीच्या याच्या संदर्भात मी बोलतोय, जवळपास UPSC पेक्षाही मोठा काठिण्य स्तर आहे. कारण UPSCचं जे मेन मराठीचं जे मराठी साहित्य आणि एकंदरीत तत्सम जो अभ्यासक्रम आहे तो आपल्या अभ्यासक्रमापेक्षा अगदी 25 ते 30% आहे. म्हणजे आपण UPSCच्या मराठीला सुद्धा म्हणजे ओलांडून पुढे जातो, इतका हा विषयाचा म्हणजे विषयाची जी खोली आहे ती आपल्याला इथं समजून घेतलं पाहिजे. मराठीचा जो अभ्यासक्रम आहे UPSC ला अगदी 35% फक्त मराठीचा आहे आपल्या जर बघितला तर. कारण ही पात्रता परीक्षा आहे आणि ही जी प्रवेश परीक्षा किंवा चाळणी परीक्षा ही तर तुम्हाला ही देता येते. आता या मुद्द्याकडे येताना, पात्रता म्हणजे तुम्ही शिकवण्यासाठी पात्र आहात हे, किंवा संशोधन करण्यासाठी सुद्धा पात्र आहात, ही बाब आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे माझं तुम्हाला एक सल्ला असेल की तो तुम्ही राष्ट्रीय पात्रता परीक्षेकडे जास्त लक्ष केंद्रित करावं असं माझं तुम्हाला सांगणं आहे. राज्यस्तरीय, ज्याला पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून जी परीक्षा घेतली जाते ती राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणतो आपण त्याला, सेट असा शब्द वापरतो. पण माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही राष्ट्रीयवरती जास्त लक्ष केंद्रित करा, कारण राज्यस्तरीय परीक्षा सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. परंतु त्याचे जे महत्त्वाचे फायदे आहेत
ते तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरचे जास्त मोठ्या प्रमाणात मिळू शकतात. कारण संशोधनासाठीचा जो निधी आहे, हा निधी मोठ्या प्रमाणात कोणत्याही प्रकारे जर तुम्ही कनिष्ठ संशोधन निधी जो आहे, ज्याला आपण संशोधनासाठीचा जो संशोधनासाठी जी आधी छात्रवृत्ती असते, ही तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय मिळू शकते जर तुम्ही तो निकष पूर्ण केलात तर. आधी छात्रवृत्ती ज्याला म्हणतो आपण कनिष्ठ संशोधनासाठी जी मिळणारी, ती फार महत्त्वाची आहे. ती तुम्हाला नेट JRF ज्याला म्हणतो आपण तिथून मिळू शकते. राज्यस्तरीय फक्त तुम्ही पात्रता परीक्षा सेट झालात म्हणजे तुम्ही फक्त असिस्टंट किंवा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तुम्ही फक्त पात्र झालात असं म्हणता येईल. तुम्हाला बाकीच्या गोष्टींसाठी मग महाज्योतीवरती अवलंबून राहावं लागेल, मग तुम्हाला बार्टीवरती अवलंबून राहावं लागेल, सारथीवरती अवलंबून राहावं लागेल. आणि मग जसं शासनाच्या मनात येईल, शासनाच्या धोरणाप्रमाणे मग तो संघर्ष करून तुम्हाला मग ते त्याच्या फेलोशिपसाठी लढावं लागेल. परंतु जर तुम्ही नेटवरती लक्ष केंद्रित केलं आणि जर तुम्ही JRF जर तुम्ही मिळवू शकलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वेगळा संघर्ष करण्याची गरज नाही, असं इथं मला अतिशय महत्त्वाचं नमूद करावंसं वाटतं. त्यामुळे तुम्ही राष्ट्रीय नेटच्या परीक्षेवरती लक्ष केंद्रित करा. आता नवीन मला वाटतं की नवीन तुम्ही जो नवीन एक बदल झालाय, त्या बदलाशी सुद्धा तुम्ही म्हणजे तुम्हाला तो माहिती असेल असं मी गृहीत धरतो. तरी सुद्धा आपण त्याची चर्चा 1-2 मिनिटांमध्ये इथं करू. आता पेट परीक्षा ज्याला म्हणतो आपण, म्हणजे PhD पात्रता परीक्षा, PhD जी PhD पात्रता परीक्षा जी होती ती आता काही विद्यापीठांनी कदाचित ही शेवटचीच पात्रता परीक्षा असावी असं मांडलंय. कारण अजून तो मुद्दा काही तितकासा स्पष्ट नाहीये. परंतु कदाचित ही पेट परीक्षा पुढच्या काळात रद्द होण्याची शक्यता आहे. आणि हीच परीक्षा पुढच्या काळामध्ये 3 प्रकारे विभागणी होणार आहे. मला वाटतं ती या नेटच्या परीक्षेपासूनच ती कदाचित तयार झालेली असू शकते. तर पहिला जो निकष असणार आहे तुमचा, तो निकष असेल तुमचा तो म्हणजे JRF अधिक सहाय्यक प्राध्यापक. दुसरा जो निकष आहे तो सहाय्यक प्राध्यापक. आणि तिसरा जो महत्त्वाचा निकष आहे तो म्हणजे PhD प्रवेश परीक्षा. आणि याचा स्तर सुद्धा तोच राहणार आहे, फक्त तुमच्या गुणांची विभागणी अशी होणार आहे. त्यामुळे माझं तुम्हाला सांगणं आहे की एकदा का तुम्ही नेटची कुठलीही तुम्ही जर या तीनही निकषांमध्ये जर यशस्वी झालात मित्रांनो, तर तुम्हाला भारतातल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये मराठी विषय जिथं जिथं शिकवला जातो तिथं PhD साठी वेगळी परीक्षा देण्याची गरज नाही, कारण एकच परीक्षा तुम्ही देऊ शकता. त्यामुळं तुम्हाला ही संधी आहे, नेटसाठी तुम्ही तयारी करावी. सेट असेल तरी काही हरकत नाही, परंतु सेट आता मला माहिती नाही त्याच्याबद्दलचा काही नवीन माहिती समोर आली आहे का. परंतु आपण जर बघायचं झालं तर आता आपल्याला एकच गोष्ट म्हणता येईल की या पेट परीक्षेमध्ये जर तुम्ही पास झालात तर शेवटची ती परीक्षा असेल, आणि नेट परीक्षा झालात तर तुम्हाला कायमस्वरूपी संधी मिळेल असं म्हणता येईल. तर आपण उद्याच्या तासाला आपला जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम थोडक्यात आपण बघूया. उद्या भाषिक व्यवहाराचं जे स्वरूप आहे, ते उद्या आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर बाकीचे जे विषय आहेत ते उद्याच्या तासाला आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. या उपर काही प्रश्न असतील तर विचारा. आपल्याकडे अजून 2 मिनिटं आहेत, नाहीतर आपण थांबूया. काही प्रश्न असतील तर विचारा. काही प्रश्न आहेत का? काही प्रश्न असतील तर विचारा. 2च मिनिटं राहिली आहेत.
आहेत का काही प्रश्न? ठीक आहे, उद्याच्या तासाला आपण याच्याबद्दल एक 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं चर्चा करूया. आपण थोडंसं जे मराठीचा जो अभ्यास आहे, तर हो हो, मी तेच म्हणणार होतो, कारण विषय खूप व्यापक आहे. उद्या एकदा एक 10 मिनिटांमध्ये आपण विषयाची व्याप्ती समजून घेऊया आणि तो विषय कसा अभ्यासायचा त्याच्याबद्दल पण चर्चा करूया. नक्कीच चर्चा करूया त्याबद्दल. ठीक आहे. उद्यापासून बरं, आपण कोणत्या कोणत्या भागातून आहात जरा मला सांगू शकाल? ज्योती मॅडम ज्या आहेत त्या साताऱ्यावरून आहेत, आणि आपण सीमा मॅडम, आपण कुठून आहात? आपण कोणत्या गावातून आहात कळू शकेल? चला, अहिल्यानगर. नवीन नाव तुमचा गाव तुमच्या जिल्ह्याचं बदललंय वाटतं, अहिल्यानगर ना? ठीक आहे, काय हरकत नाही. उद्याच्या तासाला तुमचे जे प्रश्न असतील ते काढून ठेवा, आपण त्याच्यावरती चर्चा पण करूया. थांबूया आपण. धन्यवाद.